स्वामी समर्थ एक असं नाव ज्यांना अक्कलकोट स्वामी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 19व्या शतकामध्ये होऊन गेलेले दत्त संप्रदायातील एक थोर संत. त्यांना भगवान श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानलं जायचं. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे त्यांनी प्रदीर्घ काळ वास्तव्य करून अनेक चमत्कार केले आणि भक्तांचं कल्याण केलं. स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही, पण आख्यायिकेनुसार गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती महाराज हेच पुढे कर्दळी वनात गुप्त झाले आणि तिथे 300 वर्ष कठोर तपचर्या केल्यानंतर एका लाकूड तोडेच्या कुऱ्हाडीचा घाव लागून ते वारळतून तेजस्वी रूपात प्रगट झाले. भारत भ्रमण आणि अक्कलकोटमध्ये आगमन प्रकट झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं. विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यानंतर इसवी सन 1856च्या सुमारास ते महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामधील असलेले अक्कलकोट गाव आणि या गावामध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास आले. तिथे त्यांनी बाळप्पा आणि चोळप्पा यांसारख्या प्रमुख शिष्यांसोबत वेळ घालवला. स्वामी समर्थांनी लोकांना अज्ञानातून बाहेर काढलं आणि माणुसकीचा व भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांची शिकवण मानव कल्याणावरती आधारित होती. अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. 22 वर्ष अक्कलकोटमध्ये अविरत लोककल्याण केल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी इसवी सन 1878 मध्ये चैत्र वद्य त्रयोदशीला अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच श्री स्वामी समर्थांबद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.